शिवसेना. हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना. बाळासाहेब गेल्यानंतर भाजपनं एक मोठा कट रचला होता. तो कट काय होता? एक गौप्यस्फोट केलाय ज्येष्ठ नेत्यानं. हिंदू मतांमध्ये कोण जर हिंदू मतं घेऊ शकतं तर शिवसेना. हा कट कुणी रचला होता? यात कोण सामील होतं? काय ठरलं होतं? सगळं जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करा. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर शिवसेनेसोबत अनेक गोष्टी घडल्या. त्या शिवसेनेचे 2 गट झाले आणि त्यात त्या शिवसेना नावाची आणि धनुष्यबाण चिन्हाचीही ताटातूट झाली. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर याच शिवसेनेला संपवून टाकायचा कट भाजपनं रचला होता, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील ज्येष्ठ नेते विनोद घोसाळकर यांनी केलाय. इतकंच काय तर मोदी शहा पर्व सुरू झाल्यानंतर शिवसेना संपलीच असा भ्रम निर्माण करण्यात आला होता, असंही ते म्हणाले. भाजपने शिवसेना संपवण्यासाठी काय प्लॅन केला होता? ऐकूया. माझ्यासोबत शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते विनोदजी घोसाळकर आहेत. त्यांच्याकडे येण्याचं विशेष आहे, कारण ते म्हणजे शिवसेना फुटीनंतर अनेक चर्चा झाल्या, मात्र त्यांनी एक गोप्यस्फोट म्हणल्यापेक्षा एक दावा देखील केला की ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं होतं त्याच वेळेस शिवसेना संपवायची होती. तर ह्या वाक्यामागं म्हणजे याच्या अगोदर बऱ्याच वेळेस हे वाक्य बोललं गेलं, मात्र तुमच्यासारखे ज्येष्ठ नेते जेव्हा बोलतात त्यामागे किती तथ्य होतं आणि काय प्रयत्न तेव्हा झाले होते? माननीय हिंदू हृदय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये आणि RSS मध्ये 2 प्रवाह होते. त्यांच्यामध्ये सुद्धा ते मंथन करणारे लोक आहेत आणि त्यांच्यामध्ये काही लोकांना असं वाटत होतं की बाळासाहेबांनंतर उद्धवजींच्या बरोबर आपण पुन्हा एकदा हिंदुत्व आणि जे काही आपलं वितीचं आम्ही 25 वर्ष एकत्र ते काम असंच पुढे चालू ठेवावं. पण काही लोकांचं असं म्हणणं होतं शिवसेना हा भाजपचं जसं हिंदुत्व आहे तसं शिवसेनेचं सुद्धा हिंदुत्व वेगळं आहे. तर हा आपल्या हिंदूंचा वाटेकरी आहे. हिंदू मतांमध्ये कोण जर हिंदू मतं घेऊ शकतं तर शिवसेना. मग ही त्यांची आता जशी त्यांची मतं चोरी चाललेली आहे त्यासाठी उद्धवजींचं त्यावेळेला नुकतंच राजकारणामधलं एक शुभारंभ होता. बाळासाहेबांनी उद्धवजींना वारसदार म्हणून पक्षाचं नेमलं होतं आणि त्यावेळेला आम्ही सगळीच मंडळी आम्ही उद्धवजींबरोबर होतो. त्यावेळेला त्यांना तो संपवण्यासाठी त्यांच्यामध्ये 2 प्रवाह याची जाणीव आम्हाला झाली होती आणि ते अनेक वेळा सिद्धही झालं. ज्यावेळेला युतीचा मुख्यमंत्री कोण करावा त्यावेळेसुद्धा त्याने आम्हाला दिलं नाही आणि एकनाथ शिंदेला 2.5 वर्ष केलं मुख्यमंत्री. म्हणजे त्यांचा उद्देश तोच होता की शिवसेनेला उद्धवजींना एकाएकी पाडून त्या आमच्या पक्षामध्ये फूट पाडणं आणि आम्हाला वेगळं करणं. परंतु त्यांचं दुर्दैव आहे की उद्धवजी होते कणखर निघाले आणि ह्या महाराष्ट्रातील लोकांना शिवसैनिकांनी उद्धवजींच्या पाठीमागे ठाम राहण्याचा त्याही स्थितीमध्ये बाळासाहेब नसताना राज्य नसताना निर्णय घेऊन आणि उद्धवजींनी जी काही पावलं टाकली आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर जे काही त्याने आपला करिश्मा दाखवला या देशामधील जे मुख्यमंत्री होते त्याच्यामध्ये त्यांचा नंबर लागत होता. आज आपल्या मुख्यमंत्र्यांचा नंबर 10वा 11वा लागतोय. हे आम्ही नाही बोलत, शिवसैनिक बोलत नाही. ज्या काही लोक संस्था आहेत रिसर्च केलं त्याच्यातून उद्धवजींना आपलं कर्तृत्व कंकणवर बाळासाहेबांच्या काळात जेवढी महापालिकेत नगरसेवक निवडून येत नव्हते त्याहीपेक्षा जास्त नगरसेवक जास्त आमदार उद्धवजींनी निवडून आले. घोसाळकरजी म्हणजे ज्यावेळेस बाळासाहेबांचं निधन झालं त्याच वेळेपासून हे सर्व प्रयत्न केले जात होते आणि कोणत्या स्तरावर हे प्रयत्न होत होते? नाही, हे पहिल्यापासूनच होते. म्हणजे हे बाळासाहेबांच्या लक्षात आलं होतं. बाळासाहेब किती वेळा आपल्या भाषणामध्ये टोमणे मारले कमलाबाई. ह्याचं कारणच ते होतं की ह्यांची नेहमीच चाल आहे ना ती तिरकस होती. आपल्यालाच पाहिजे सगळं. गल्लीमध्ये पण आम्हीच, रस्त्यावरती पण आम्हीच, दिल्लीत पण आम्हीच. म्हणजे दुसरं विरोधी पक्ष नेस्ताभूत करण्याचं म्हणजे एकेकाळी ज्यावेळेला वाजपेयी साहेब होते तेव्हा जवळ 32-33 पक्ष एकत्र करून पंतप्रधान वाजपेयी साहेब झाले.
आता त्यांच्याकडे किती पक्ष आहेत? ज्यांना त्यांनी आपल्या जवळ घेतलं, आपलं कामकाज साधला, आपला पक्ष वाढवला, सत्ता भोगली आणि आज किती पक्ष फोडले त्यांनी. ह्या देशातील किती पक्ष फोडले म्हणजे ह्यांचा अजेंडाच आहे. आणि आताही बोलतात ना येऊन मुंबईमध्ये अमित शहा या स्थानिक पक्षांना नेस्ताभूत करा. आता अजून ह्याच्यापेक्षा काय पुरावे पाहिजे? म्हणजे बाळासाहेब ठाकरे गेल्याच्या नंतर खास करून त्याच्यानंतरचं जे भाजपमधलं पर्व होतं मोदी आणि अमित शहा यांचं, तुम्हाला असं वाटतं का की थेट मोदी आणि अमित शहा यांच्याकडूनच तसे प्रयत्न झालेत शिवसेना संपवण्याचे? असं आहे, आम्हाला संपवण्यापेक्षा पहिले त्यांनी त्यांच्या नेत्याने संपवलं. आणि एक राजनाथ सिंह आता जुने म्हणून गडकरीने राजनाथ सिंह सोडले, तर मग ते वयाचं नाटक करून 75 वर्षानंतर राजकारण करू नये ह्याच्यावरती त्यांनी अडवाणी साहेबांची एक योगदान आहे देशासाठी, हिंदुत्वासाठी. आणखी त्यांचे अनेक लोक आहेत, त्यांना त्यांनी घरी बसवलं आणि मोदी आणि शाह यांचं पर्व सुरू झालंय. शिवसेना संपवायची स्क्रिप्ट तिथूनच चालू झाली होती? हो, तिथूनच. म्हणजे तिथून त्यांना वेग आला. आम्ही जरी एकत्र असलो तरी एक शिवसेना प्रमुखांच्या दराऱ्यापुढे आणि शिवसेना नक्कीच अटल बिहारी असू द्या, वाजपेयी, अटल बिहारी असू द्या, अडवाणी असू द्या आणि कुठलाही भाजपचा नेता होतो, हे बाळासाहेबांना मानायचे, रिस्पेक्ट द्यायचे, मान ठेवायचे. ते कधी त्यांनी तसं वर्तन माननीय शिवसेना प्रमुखांजवळ केलं नाही. पण हे पर्व आल्यानंतर त्यांना उन्माद आलाय. म्हणजे सत्तेकडे एक काळी आम्ही जनसंघाबरोबर सुद्धा काम केलंय. जनसंघात सुद्धा आम्ही काम केलेलं आहे. काही निवडणुका आम्ही त्यांच्याबरोबर लढवलेल्या आहे. त्यावेळेला भ्रष्टाचार किंवा असे गुन्हेगारी प्रवृत्ती हा त्यांचं म्हणजे त्याच्यापासून ते फार दूर असायचे. त्यांची त्यावेळची जी पक्षाची धोरण होतं ते फार दूर होतं. आता तसं काय राहिलं नाही. आता सगळं विकत घ्यायची प्रवृत्ती, नेते विकत घेतात, कार्यकर्ते विकत घेतात, मुख्यमंत्री विकत घेतात, काय पण करतात. घोसाळकरजी, माझा शेवटचा प्रश्न, शिवसेना संपवायची होती, हा कट रचला होता, हे तुम्हीच सांगितलंय, पण एकनाथ शिंदे यांच्या रूपाने कुठेतरी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न त्यांचा यशस्वी झालाय का? आज असं आहे की आमचं सोडा हो, ते एकमेकांमध्ये तिघे एकत्र वागतायत का? आज जवळजवळ मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेने घेतलेले 12 निर्णय आदरणीय मुख्यमंत्र्यांनी रद्द केले. आज त्यांच्यामध्ये साठमारी चालू आहे. आज या संभाजीमध्ये वेगवेगळ्या स्टेटमेंट येत आहेत. भाजपची वेगळी येते, शिवसेना शिंदे गटाची वेगळी येते, मुंबईमध्ये वेगळी येते, ठाण्यात वेगळी येते. त्याने आमच्या पक्षाचा विचार करू नये, आता त्यांच्या पक्षाचा त्यांना सगळ्यांना विचार करण्याची वेळ आलेली आहे. एकनाथ शिंदेच्या रूपाने भाजपने प्रयत्न केले पण ते शिवसेना संपवण्याचे, एकनाथ शिंदेना बळ मिळालं त्यातून? बळाशिवाय झालंच नाही ना. त्या एकनाथ शिंदेची एवढी हिंमत नव्हती. हे काय आता बघा, मी नाही सांगत की ह्या देशातील, महाराष्ट्रातील आणि परराज्यातील लोक म्हणतात की 50 करोड रुपये घेऊन हे आमदार फोडले. आणि आता जर त्यांचे एकेकांच्या प्रॉपर्टी बघितल्या, एकेकांचे बंगले बघितले, तर आता आम्हाला पण खात्री झाली की यांनी 50 कोटी रुपये जास्त पैसे घेतले असतील. टेंडर काढतायत, त्यांच्या माणसांना देतायत. पैसा कमावणं हा उद्देश आहे आणि त्याच्यातून माणसं टिकवणं, एवढंच. बाकी काय त्यांच्याकडे नाही. पूर्णतः शिवसेना संपवण्याचे जे प्रयत्न आहेत ते संपेल? अहो, असं आहे ना, तुम्ही बघता ना, एवढे आमदार, एवढे खासदार गेले. आज आमदार आणि खासदारांच्या बाबत मी जेव्हा इथे 25 वर्ष या संभाजीनगरात येतो, शिवसैनिक कार्यकर्ते आहेत तिथे आहेत. ह्यांचे असणारे कॉन्ट्रॅक्टर आणि काही आम्ही पण मोठी मोठी माणसं केली. ते महापौर बसवले, 2-2 वेळा बायकोला महापौर केले, नवऱ्याला महापौर केले, मोठे गडगंज झाले आणि शेवटी पुन्हा एकदा आणखी त्यांना हाव सुटली आणि परत ते आम्हाला सोडून गेले. तरी पण आम्ही संपतोय का? आम्ही संपत नाहीये, कुठेच संपत नाही. नाही संभाजीनगरमध्ये संपलो, नाही मुंबईत संपलो, नाही ठाण्यात संपलो, कुठल्याही शहरात नाही संपलो.
घोसाळकरजी धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत बोललात. आपण जर बघितलं तर विनोद जी घोसाळकर यांनी सांगितलं की शिवसेना संपवण्याचे जे प्रयत्न होते ते बाळासाहेब असतानाच सुरू होते, मात्र ज्यावेळेस बाळासाहेब यांचं निधन झालं त्यानंतर याला वेग आला आणि ज्यावेळेस केंद्रामध्ये मोदी आणि अमित शहा यांचं पर्व सुरू झालं त्यावेळेस तर अजूनच वेगाने या घडामोडी घडल्या आणि एकनाथ शिंदे यांना भाजपने बळ दिलं, त्यामुळे ते शक्य झालं, अन्यथा त्यांच्यामध्ये तेवढी हिंमतही नव्हती. मात्र शिवसेना हा विचार आहे आणि तो संपणार नाही असं त्यांचं स्पष्ट मत आहे. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.